नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 115 म्हणजेच शालेय आर्थिक व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. विद्यार्थ्यांकडून मिळणारी फी सवलत मिळणारे विद्यार्थी. जे विद्यार्थी उत्तीर्ण होऊन वरच्या वर्गात जातात व त्यांच्या पालकांचे उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आत आहेत त्या शासनाकडून फी सवलत मिळते. मागासलेल्या जातीचे विद्यार्थी असतील तर त्यांना समाज कल्याण खात्याकडून फी सवलत मिळते. मागासलेले विद्यार्थी त्याच वर्गात एकदा नापास झाले असतील तरीही त्यांना फी सवलत मिळू शकते. स्वातंत्र्य सैनिक, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, सैन्य दलातील सैनिक यांच्या पाल्यांना शासनाकडून फी सवलत मिळू शकते. मुलींना सवलत मिळते. अशा प्रकारे फी माफीची सवलत मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे योग्य त्या नमुन्यात अर्ज घेऊन गटवार एकत्रित करावेत. गटवार केलेल्या विद्यार्थ्यांची फी शासनाकडून मिळविण्यासाठी योग्य त्या प्रपत्रात नोंद करून मंजूर करून घ्यावी व नंतर फी मागणी करावी. या फी मागणीपैकी शासन किंवा समाज कल्याण खाते वर्ग फी वगळून प्रवेश फी, सत्र फी, प्रयोगशाळा फी शाळेला देत असते. शासन फी माफीबाबत ज्या नियम अटी ठरविते त्यास अनुसरून अर्ज व फी माफी मागणीचे पत्रक नसल्यास त्या विद्यार्थ्यांची फी नामंजूर होते. त्याचा फटका कदाचित शाळेला बसू शकतो, कारण मुलांची वर्ग फी शासनाकडे भरणा करावी लागते. अनुदान आकारणीच्या वेळेस हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मागणी केलेल्या बिलाप्रमाणे सर्व फी शासन किंवा समाज कल्याण खात्याकडून पूर्ण मिळेल हे पडताळून पाहावे. 2. फी देणारे विद्यार्थी. शासनाकडून ठरवून दिलेले फी माफी नियमात बसू न शकणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्याकडून शाळेने फी वसूल करावयाची आहे. यात ज्याचे उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक असेल, जे एक वर्ष नापास झाले असतील, त्यांचे फी माफीचे अर्ज नामंजूर झाले असतील असे विद्यार्थी असतील, त्यांच्याकडील प्रवेश फी, सत्र फी शाळेला मिळते. मात्र त्यांची फी शासनाकडे नियमानुसार भरणा करावी लागते. अनुदान आकारणीच्या वेळेस याचा सर्व हिशोब द्यावा लागतो, तेव्हा त्यांच्याकडून फी नियमितपणे वसूल करण्याची जबाबदारी शाळेवर व पर्यायाने मुख्याध्यापकांवर यांच्यावर येते. काही नापास विद्यार्थी दुसऱ्या सत्रात शाळा सोडतात. मात्र त्यांची फी भरली नसेल तर अडचणी निर्माण होते. तेव्हा फी देण्यास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांकडून नियमितपणे फी वसूल करणे हा मार्ग केव्हाही चांगला असतो, हे मुख्याध्यापकांनी लक्षात ठेवावे. त्यासाठी प्रत्येक वर्षी फी देणाऱ्या विद्यार्थ्यांची रजिस्टरमध्ये वर्गवार व तुकडीवार यादी करून खतावणीसाठी केव्हा, किती व कोणत्या मुदतीची फी भरली याची नोंद करीत जावी. त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाची फी, दाखला फी, हरविलेल्या पुस्तकांची नुकसान भरपाई, फूटतूट या मार्गानेही विद्यार्थ्यांकडून रक्कम जमा होत असते. जमा फीची विगतवारी करून नोंद करीत जावी. शिष्यवृत्त्या. शासनाकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या ग्रामीण व शहरी विद्यार्थ्यांसाठी पूर्व माध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्त्या शासनामार्फत देण्यात येतात. विद्यार्थी इयत्ता 4थी अगर 7वीमध्ये शिकत असेल तर तो शासनामार्फत राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेत भाग घेऊ शकतो. त्या परीक्षेत गुणानुक्रमे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर ठराविक संख्येच्या प्रमाणात शिष्यवृत्त्या प्रदान केल्या जातात. अशा विद्यार्थ्यांना पुढील 3 वर्षे अभ्यासात प्रगती व शाळेतील उपस्थिती यांचा विचार करून शिष्यवृत्ती चालू राहते. 2. समाज कल्याण खात्याकडून मिळणाऱ्या शिष्यवृत्त्या. या खात्याकडून प्रत्येक वर्गासाठी जिल्हा स्तरावर मागासलेल्या जातीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या मिळतात. वार्षिक परीक्षेतील शेकडा गुणांच्या आधारे शिष्यवृत्त्या दिल्या जातात. तसेच अपंग विद्यार्थ्यांसाठी अपंगत्वाच्या प्रमाणावर शिष्यवृत्त्या मिळतात. ठराविक नमुन्यास अर्ज भरून आवश्यक ती माहिती व प्रमाणपत्र सादर करावे लागतात. 3.
शिष्यवृत्त्या बिलाबाबत घ्यावयाची काळजी. शिष्यवृत्त्या मंजूर झाल्यावर यादीप्रमाणे ठराविक नमुन्यात प्रपत्र बिले तयार करून मंजुरीसाठी संबंधित खात्याकडे ठराविक मुदतीत ती पाठवायची जबाबदारी शाळेवर असते. ही बिले नियमितपणे शाळेला मिळत नाहीत असा अनुभव येतो. त्यासाठी आवश्यक त्या नोंदी ठेवून बिलाच्या रकमेची मागणी करावी. रक्कम मिळण्यास वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला किंवा आपण केलेल्या नोंदीवरून ती रक्कम मिळण्यास उशीर झाल्यास विद्यार्थी व पालक यांचा मुख्याध्यापकांविषयी विनाकारण गैरसमज होऊ शकतो. विकास निधी. शाळा संहिता 88(3) नुसार शाळांना भांडवल म्हणून निर्माण करण्याकरिता तसेच शाळांना पैसे भांडवल म्हणून बाजूस काढून ठेवण्याची शक्यता हवी म्हणून 1973-74 पासून प्राप्त अनुदानात अशासकीय माध्यमिक शाळांकरिता विकास निधी तयार केला. सदर निधीसाठी विकास निधी खाते असे संबोधले जाते व सदर खात्याच्या शाळेने आपल्या क्षेत्रातील अनुसूचित बँकेत किंवा सहकारी बँकेत खाते उघडावे. प्रत्येक शाळेच्या व्यवस्थापनास सदर खात्यात खालीलप्रमाणे वर्गणी देऊन भाग्यांश सदर खात्यात जमा करावा लागतो. प्रत्येक अनुदान प्राप्त शाळेने विकास निधी खाते जिल्हा सहकारी बँकेत उघडणे आवश्यक आहे. या खात्यात शाळेने आपला विकास निधीचा हिस्सा प्रत्येक वर्षी भरणा करावयाचा असतो. अनुदान आकारणीच्या वेळेस शासन आपला हिस्सा निश्चित करते व वर्ष अखेरपर्यंत ती रक्कम शाळेला देते. विकास निधीच्या खर्चाचा हिशोब स्वतंत्रपणे ठेवायचा असतो. शिक्षणाधिकाऱ्यांना या निधीचे व्यवहार पाहण्याचा अधिकार असतो. विकास निधीचे एकूण जमा होणारी रक्कम वर्षात खर्च होऊ शकली नाही तर शिल्लक असली रक्कम विकास निधी खात्यात शिल्लक दिसावयास हवी. यासाठी मुख्याध्यापकांनी लक्ष असू द्यावे. विकास निधीतून केलेल्या खर्चावर खाते परत अनुदान देत नाही. तात्पुरते कर्ज. काही वेळेस प्रासंगिक खर्चासाठी पुरेसे पैसे शाळेजवळ शिल्लक असतात असे नाही. असा खर्च करणे तर शाळेला गरजेचे असते. अशा वेळी शाळेच्या मध्यवर्ती संस्थेकडून खर्च भागविण्यासाठी उसनवार रक्कम घेणे शाळेला गरजेचे वाटते. शाळा समिती किंवा संस्था यांची मान्यता व आदेश घेऊन शाळेला अशी उसनवार रक्कम उपलब्ध होऊ शकते. काही आकस्मिक प्रसंगी शाळेकडून एखादा शिक्षक किंवा सेवक यांनी उसनवार रक्कम घेतली असेल तर अशी उसनवार रक्कम शाळेकडे परत जमा होत असते. इतर बाबी. शाळेस वित्त मिळवून देणाऱ्या अनेक किरकोळ बाबी अनेक आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे देता येईल. 1. बँकेतील ठेवीवरील व्याज. 2. वाहन किंवा सायकल स्टँडसाठी घ्यावयाची फी. 3. दाखले द्यावयासाठीचे शुल्क. 4. वस्तू रूपातील देणग्या. 5. पारितोषिकांसाठी निधी. 6. अन्य परीक्षांसाठी द्यावयाचे शुल्क. 7. नोटीस पे. 8. सहकारी भांडाराचा नफा. या पाठाचा सारांश असा आहे. शाळेच्या यशस्वी संचालनाकरिता वित्त प्राप्त करणे, वित्ताचा नियोजनपूर्वक वापर करणे आणि आर्थिक व्यवहारावर प्रभावी नियंत्रण ठेवणे ही वित्तीय किंवा आर्थिक व्यवस्थापनाची महत्त्वाची परिमाणे आहेत. शाळेतील विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा विकास व उत्कर्ष घडवून आणणे व उपक्रमांची उद्दिष्टे सफल होण्यास सहाय्य करणे हा आर्थिक व्यवस्थापनाचा हेतू असतो. शाळेला शासनाकडून अनुदान रूपाने व विद्यार्थ्यांकडून फी रूपाने निधी प्राप्त होतो. वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, इतर इमारत व क्रीडांगण यांच्या वार्षिक भाड्यावरील अनुदान, इतर बाबींवरील मान्य खर्चावरील अनुदान आणि इतर बांधकामासाठी अनुदान हे शासनाकडून म्हणजेच मुख्यत्वे शिक्षण खात्याकडून मिळणाऱ्या अनुदानाचे प्रकार आहेत. पुढील घटक पाहूया.